अभिजित दिपके या तरुणाची पूर्ण देशभर चर्चा सुरू झालेली आहे आणि तो छत्रपती संभाजीनगरचा असल्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून समोर आली। महाराष्ट्रातल्या मराठी मीडियाने त्याचं कुटुंब आणि त्यांच्या मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत। परंतु आज धक्कादायक बाब समोर आली आहे। अभिजित दिपके याला फोनद्वारे एका आतंकीने समाजकंटकाने धमकी दिली आहे आणि धमकीनंतर अभिजित दिपके याने तो नंबर सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि त्याच्यानंतर त्या समाजकंटक आतंकी व्यक्तीने पुन्हा एक चॅलेंज केलं की नंबर काय व्हायरल करतोय, मी माझा व्हिडिओच काढलाय आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने अभिजित दिपकेच्या परिवाराचा उल्लेख केला की तुझे आई वडील कुठं राहतायत हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी अलर्ट व्हावं। देशाला आणि दुनियाला खडबडून जागा करणाऱ्या तरुणाचे आई वडील हे छत्रपती संभाजीनगरला राहतायत आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचे स्टेटमेंट सुरू झालेले आहेत। सोशल मीडियातील आणि मीडियातील ज्या समाजकंटकांनी धमकी दिली त्याचा शोध घेतला पाहिजे आणि तातडीने अभिजित दिपकेचा जो परिवार आहे त्याच्या घराला छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी संरक्षण दिलं पाहिजे, पोलीस संरक्षण दिलं पाहिजे। कायमस्वरूपी त्या ठिकाणी गार्ड बसवला पाहिजे आणि पीडित कुटुंबाची भेट सुद्धा पोलीस आयुक्तांनी घेतली पाहिजे। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की हे कुटुंब दलित कुटुंब आहे आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर या देशात मोठ्या प्रमाणात त्याचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत। कार्यकर्ते म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या कुटुंबाला संरक्षण देण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे। पोलीस आयुक्त, महाराष्ट्र पोलीस महासंचालक, गृहमंत्री, गृह विभाग या सगळ्या विभागाला मी पत्र पाठवलंय आणि मागणी केली आहे की अभिजित दिपकेच्या परिवाराला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं आणि त्यांच्या जीवितास काही होणार नाही याची काळजी घ्यावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे।